देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीग तसेच या खेळाला पोषक वातावरण उभारण्यास चालना देण्यासाठी एसीजी स्पोर्ट्सने एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्यासोबत भागीदारी केली आहे। या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीगचे 14 ते 21 मार्च दरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर आयोजन केले आहे। या स्पर्धेत 8 मुलांच्या आणि 5 मुलींच्या संघांचा सहभाग असणार असून युवक खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक अनुभव देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पोर्ट्स स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। विमाननगर येथील 4 पॉइंट शेल्टन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी केरळ बास्केटबॉल संघटनेचे सचिव पीसी अँटोनी, तेलंगणा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पृथ्वी रेड्डी आणि दिल्ली बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मुकेश कालिया उपस्थित होते। अनिरुद्ध पोळ म्हणाले, एसीजी स्पोर्ट्स व एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्या या संयुक्त उपक्रमाचा उद्देश राज्य व देश पातळीवर बास्केटबॉलसाठी दीर्घकालीन विकासात्मक मार्ग तयार करणे आहे। यामुळे तळागाळातील खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळणार आहे। 2026 मध्ये महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि तेलंगणामध्ये 14 ते 18 वर्षाखालील गटांसाठी 7 लीग आयोजित केल्या जाणार आहेत। पुढच्या टप्प्यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व हरियाणा, चंदीगड येथेही बास्केटबॉल लीग भरवण्यात येणार आहे। राहुल झा म्हणाले, भारतीय बास्केटबॉलच्या भविष्यासाठी खेळाडूंच्या विकासाचा संपूर्ण मार्ग उभारणे आवश्यक आहे। युवकांसाठी लीग आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षण व्यवस्थेतील समन्वयामुळे खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील। या लीग फ्रँचायझी आधारित असून रचनात्मक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंची ओळख व त्यांचा विकास साधला जाणार आहे। प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी आणि रणविजय सिंग हे या लीगसाठी ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत। टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगला एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। ज्या इन्व्हेस्टमेंटचं मेन उद्देश असा आहे की आपल्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये अंडर 14 आणि अंडर 18च्या डेव्हलपमेंटल लीग्स, आपल्याला प्रोफेशनल लीग्स जे IPL फॉर्मॅटवर खेळल्या जाणार आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे। आणि जे पण उत्कृष्ट खेळाडू असतील त्यांना आपण पुढे संधी देऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यात एक असा वाटा असणार आहे स्टेट असोसिएशनचा। आपण सुरू करतोय महाराष्ट्र लीगपासून। महाराष्ट्र लीग जी होणार आहे ती फेब्रुवारीच्या मध्यमध्ये होणार आहे। नंतर आपण जाणार आहोत तेलंगणा, दिल्लीमध्ये एप्रिलच्या याच्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये, आणि केरला आपण करणार आहोत लास्ट वीक ऑफ मेमध्ये। याचे 3 टप्पे असणार आहे। पहिले आपल्याला ते प्लेयर्सचे ट्रायल्स घ्यायचे आहे। दुसरा टप्पा असणार आहे प्लेयर्सचे आपण ऑक्शन करायचे आहे, आणि तिसरा आहे लीग आपली। तर इथे आम्हाला एक असं सांगू इच्छितो आम्ही की आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आज एसीजी सारखी संस्था आमच्यासोबत त्यांनी हातात आम्हाला म्हणजे काय म्हणतात आमच्यासोबत हात मिळवला आहे। आणि आम्ही खूप यावेळेस एक्सायटेड आहोत की आम्ही हे 4 राज्य आपण सुरू करतो आणि या वर्षी आम्हाला 8 राज्यामध्ये ही स्पर्धा करायची आहे आणि 2027 पर्यंत आम्ही देशातल्या 20 राज्यामध्ये आपण ही स्पर्धा असेल। आणि ही जी असणार आहे ही वार्षिक स्पर्धा असणार आहे आणि आम्ही महाराष्ट्राची पण अंडर 14 आणि अंडर 17 मेमध्ये घेणार आहोत। तर ही जी स्पर्धा आहे ही असणार आहे वार्षिक स्पर्धा आणि हे प्रत्येक वर्षी हे होत राहील। जे अंडर 14 आणि अंडर 16ची जे अंडर 18ची जे स्पर्धा आहे तिथे 20 संघ असतील, 5 मुलींचे 5 मुलांचे 14मध्ये, 5 मुलींचे आणि 5 मुलांचे 18मध्ये। जे अंडर 21 आम्ही घेतो ही प्रोफेशनल लीग असणार आहे, प्रोफेशनल कम डेव्हलपमेंट लीग असणार आहे ही। आणि इथे स्पर्धकांना ऑक्शनचे त्यांना जे आर्थिक ज्या बिडिंगमध्ये ते त्यांच्यावर बिडिंग लागणार आहे ते त्यांना मिळेल। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 8 टीमा आणि 5 टीमा असतील अंडर 21ला, मुलींच्या 5 आणि मुलांच्या 8 असतील। हां, प्राईज मनी सध्या आम्ही जे मेन्शन केलेलं आहे ते 3 लाख रुपये विनिंगला आम्ही सध्या घोषित करतोय, पण ही प्राईज मनी वाढू पण शकते।